तुम्हाला काय वाटतं, भारतामध्ये सेक्सुअलिटी एज्युकेशन देण्याची खरंच गरज आहे का? हाच प्रश्न मी तुम्हाला काल विचारला होता. माझ्या मते आजच्या भारतामध्ये याची पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. अनेकांना असं वाटतं की मुलांना सेक्सुअलिटी एज्युकेशन दिल्यामुळे मुलं बिघडतील. शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये 8वी पासून 10वी पर्यंत ह्युमन अॅनाटॉमी सोबतच किशोरावस्था, हार्मोनल चेंजेस, लैंगिक अवयवांची ओळख, मानवी प्रजननाची मूलभूत संकल्पना इत्यादी गोष्टी असतातच की 12वी सायन्सला तर ह्युमन रिप्रोडक्शन नावाचा मोठा चॅप्टर असतो, ज्याच्यामध्ये मासिक पाळी, बाळजन्म, आईच्या पोटात बाळ 9 महिने कसं वाढतं त्याची डिटेल माहिती असते. पण अनेक वेळा अनेक शिक्षकांना हा चॅप्टर शिकवताना संकोच वाटतो. खरं सांगायचं झालं तर त्या पुस्तकांमध्ये सुद्धा फक्त विज्ञान आहे, पण सेक्सुअलिटी एज्युकेशन हे फक्त विज्ञानापुरतं मर्यादित सुद्धा नाहीये, कारण त्याच्यामध्ये सन्मान नावाची गोष्ट मिसिंग असते. मित्रांनो, भारतात प्रत्येकी 3 पैकी एका महिलेला घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. NCRBच्या सर्वेनुसार त्यातून दरवर्षी फक्त 4,48,000 गुन्हे नोंद होतात. भारतात दरवर्षी 30,000पेक्षा जास्त बलात्काराची प्रकरणं नोंद होतात आणि यात विशेष म्हणजे बहुतेक बलात्कारांमध्ये आरोपी हा अनोळखी नसून ओळखीचाच असतो. अशा परिस्थितीत सेक्स एज्युकेशन हा पर्याय नाही तर गरज आहे. मित्रांनो, सेक्सुअलिटी एज्युकेशन म्हणजे बलात्कार थांबवण्याचं उत्तर मुळीच नाही, पण त्यातून मुलांना, तरुणांना, पुरुषांना संमती, सन्मान, सुरक्षित नातेसंबंध आणि जबाबदारी शिकवण्याचा एक मार्ग आहे आणि म्हणून हा प्रिव्हेंटिव्ह उपाय आहे. ही सेक्सुअलिटी एज्युकेशनची खास सिरीज फक्त तुमच्यासाठी. या व्हिडिओच्या माध्यमातून मला शिक्षकांना, पालकांना आणि मुलांना आवर्जून सांगणं आहे की तुम्ही हे व्हिडिओज मिस करू नये, म्हणून फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.